14 आणि 15 फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं शिक्षण, उद्योग आणि शासन या विषयावर परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती कुलगुरू प्रमोद पाटील आणि कुलसचिव व्ही.एन. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। औद्योगिक क्षेत्रातील आव्हानं, प्रगती, नवउद्योजकांना प्रोत्साहन या विषयावर 2 दिवसाच्या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी देशातील उद्योग क्षेत्र सक्षम केलं जातंय। त्यासाठी स्टार्टअप इंडिया, मुद्रा लोन यासह विविध योजना केंद्र सरकारनं जाहीर केल्यात। या योजनांना चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठानं 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहामध्ये विशेष परिषद आयोजित केली आहे। कानपूर IITचे माजी संचालक आणि मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय धांडे यांच्या हस्ते आणि साऊंड कास्टिंगचे प्रमुख आनंद देशपांडे यांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन होईल। पहिल्या सत्रात उद्योगपती ऋषिकेश धांडे, रामदास माने, राजेश कुमार आडला, नरसिंह नायक पेरमपल्ली यांची भाषणं होतील, तर समारोप सत्रात 15 फेब्रुवारी रोजी डॉक्टर संतोष कारंडे, PP वडगावकर, CV रोडे, जमीर करीम यांच्यासह अन्य उद्योजकांचं मार्गदर्शन होणार आहे। या औद्योगिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर 13 फेब्रुवारी रोजी पदवीदान समारंभ हॉलमध्ये जिल्ह्यातील 130 अटल टिकरिंग स्कूलकडून 175 प्रकल्पांचं सादरीकरण होणार आहे। यामध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला प्राध्यापक सागर डेळेकर, PD राऊत, शिवानंद पाटणे, स्वरूप यादव, सुभाष माने, आलोक जत्राटकर उपस्थित होते।